नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 19 जानेवारी 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून कालव्याद्वारे आणि बोगद्याद्वारे आणि दहेगाव उपसा सिंचनद्वारे किती पाणी वाढवण्यात आलेलं आहे. होय, पाणी वाढवण्यात आलेलं आहे. उजनी धरणातून जे कालव्यात परवा दिवशी 4 वाजता 500 क्युसेसनं विसर्ग चालू केला होता, तो काल दुपारी 1 वाजता 500 वरून 1000 क्युसेक करण्यात आला आहे. कदाचित संध्याकाळपर्यंत तो 1,500 ते 2,000च्या आसपास जाईल आणि जवळपास 2,500च्या आसपास विसर्ग कायम राहील. ही पाण्याची पाळी जवळपास 40 दिवस चालणार आहे, म्हणजे जवळपास 28 फेब्रुवारीपर्यंत ही पाण्याची पाळी चालेल. तर बोगद्यातून जो 100 क्युसेकनं चालू केलेला विसर्ग तो 500 क्युसेक करण्यात आला परवा दिवशी, तो सध्याला कायम आहे. तोही 900 क्युसेकपर्यंत करण्यात येईल. टप्प्याटप्प्याने पाण्याचा अंदाज घेऊन तो विसर्ग वाढवण्यात येतोय. आणि सध्याला उजनी धरणाची टक्केवारी बघितली तर टक्केवारीमध्ये अद्यापही कोणताही बदल झालेला नाही. टक्केवारी ही 100%वर उजनी धरण आहे आणि उपयुक्त पाणीसाठा ही तेवढाच आहे आणि एकूण पाणीसाठा हा पण तेवढाच आहे. आणि दहेगाव उपसा सिंचनमधून आतापर्यंत 40 क्युसेकचा विसर्ग होता, तो 40 वरून 60 करण्यात आला आहे. म्हणजेच दहेगाव उपसा सिंचन 60 क्युसेक्स, बोगदा 500 क्युसेक्स आणि कालवा 1000 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनी धरणातून सोडण्यात येतोय. पाण्याचं बाष्पीभवनाचाही वेग वरचेवर वाढताना दिसतोय, परंतु कालच्यापेक्षा आज जरा बाष्पीभवनाचा वेग कमी आहे. काल 5.26 होता, तो आज 5.3 mm एवढा बाष्पीभवनाचा वेग राहिलेला आहे. मात्र सिनामाडा उपसा सिंचन चालू होणं गरजेचं आहे, कारण 2-3 योजनांना पाणी चालू आहे आणि एक योजना बंद ठेवणं म्हणजे त्या सिनामाडा उपसा सिंचनवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यावर अन्याय केल्यासारखा होईल. आणि भीमा नदीतही पाणी सोडण्याची मागणी वाढताना दिसते. आता पाणी सोडणं गरजेचं आहे. किमान 3-4 दिवसात किंवा 8 दिवसामध्ये पाणी सुटेल असा अंदाज आहे, परंतु आणखी नियोजन झालेलं नाही. कालवा सल्लागार समितीची बैठक झालेली नाही. उन्हाळी पाण्यात उन्हाळी जी आवर्तन असतात त्याचे आवर्तनं किती मिळणार आणि कधी मिळणार याचंही नियोजन झालेलं नाही. आता जवळपास 3-4 महिने होत आले, उन्हाळा चालू झाल्यात जमा आहे, तरीही पाण्याचं आणि अद्यापर्यंत नियोजन नाही. आणि कदाचित गेल्या वर्षीप्रमाणे एकदा पाणी चालू केलं की 2-2, 3-3 महिने पाणी चालू ठेवणार आणि परत ऐन टायमाला पाण्यासाठी शेतकऱ्याला वणवण करावं लागणार. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.